मागचे 2 वर्ष हे खरं तर कोरोनामुळे आपल्या सगळ्यांसाठी मला असं वाटतं आपण सगळ्यांनी आतापर्यंत जो सगळ्यात वाईट काळ पाहिला असेल आपल्या जीवनात तर तो हे मागचे 2 वर्ष होते, ज्यामध्ये एक वैश्विक महामारी कोरोना नावाची हे संपूर्ण जगभरामध्ये पसरली। सुरुवातीला जेव्हा कोरोनाचे रुग्ण हे जगभरामध्ये आढळू लागले तर प्रत्येक देश आपापल्या पद्धतीनं कोरोनाशी कसा लढा द्यावा यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत होतं। भारतात सुद्धा केंद्राच्या सरकारने कोविडची ही वैश्विक महामारी आपल्या देशामध्ये रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केंद्र सरकारने सुद्धा सुरू केल्या। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कोरोनाची जेव्हा सुरुवात झाली आणि पहिलं लॉकडाऊन जेव्हा केंद्र सरकारने घोषित केलं त्यावेळेस कोरोनाशी लढण्यासाठी महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी होत्या म्हणजे अगदी कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना पीपीई किट घालणं असेल, N95 मास्क असतील, व्हेंटिलेटर्स असतील, हे सर्व आपल्या देशात पूर्वी तयार होत नव्हते। आपण हे सर्व बाहेरून आयात करायचो, इम्पोर्ट करायचो। पण आपल्या देशात कोविडची लाट आल्यानंतर केंद्र सरकारने ठरवलं की या सर्व गोष्टी आपल्या देशातच तयार करायच्या, आपल्याकडेच निर्मिती झाली पाहिजे आणि यासाठी N95 मास्क असतील, पीपीई किट्स असतील, व्हेंटिलेटर्स असतील याचं निर्माण केंद्र सरकारने सुरू केलं आणि हे सुरू केल्यानंतर प्रत्येक राज्याला त्यांनी पीपीई किट्स असतील, N95 मास्क असतील हे दिले। महाराष्ट्राला आपल्याकडे 10 लाख पीपीई किट्स केंद्र सरकारने दिले, 16 लाख N95 मास्क केंद्र सरकारने दिले, जेणेकरून कोरोना संक्रमण हे रोखता आलं पाहिजे। केंद्र सरकारने वेळोवेळी आपल्या प्रत्येक गरजा ज्या आहेत, लोकांच्या ज्या गरजा आहेत या पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने नेहमीच पुढाकार घेतला। खरं बघायला गेले तर हेल्थ हा स्टेट सब्जेक्ट आहे आणि स्टेट सब्जेक्ट असल्यामुळे कोरोनाशी लढा देत असताना सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही राज्य सरकारची असते आणि राज्य सरकारची भूमिका असताना केंद्र सरकारने भरपूर मदत राज्याला कोरोनामध्ये केलेली आहे। खरं तर आज आपण महाराष्ट्रात जे कोरोनाशी लढा दिला यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही केंद्र सरकारची होती आणि आज जे आपण सावरू शकलो हे केंद्राने वेळोवेळी जी मदत केली त्याच्यामुळे हे शक्य होऊ शकलं। ज्या वेळेस कोरोनाची लाट आली आणि सगळ्यात पहिले टेस्टिंग करणं हे महत्त्वाचं असतं, कोरोनावर उपचार करण्यापूर्वी रुग्णाची टेस्टिंग करणं आणि मग उपचार करणं, तर हे करत असताना केंद्र सरकारने आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त रुग्णांच्या तपासण्या झाल्या पाहिजे यासाठी 41 शासकीय लॅब्स आणि 31 खाजगी लॅब्सला प्रयोगशाळा ज्या आहेत त्यांना मान्यता केंद्र सरकारने दिली। आपण फील्डवर पाहिलं असेल कोरोना काळामध्ये जेव्हा रुग्ण त्यांचे स्वॅब द्यायचे, नातेवाईक स्वॅब द्यायचे तर 8-8, 10-10 दिवस रिपोर्ट येत नव्हते आणि अशा परिस्थितीमध्ये रुग्ण आणि नातेवाईकांची अत्यंत तारांबळ उडाली। अशामध्ये आपण पॉझिटिव्ह आहोत, कोविड टेस्ट आपली पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे जर 8-8, 10-10 दिवस रुग्णांना कळत नसेल तर त्यांच्यावर तयार झालेलं जे एक प्रेशर, एक मेंटल स्ट्रेस आपण म्हणू तर हे कसं फेस करावं यासाठी अनेक रुग्ण त्यांचे नातेवाईक सिटी स्कॅन सेंटर्सच्या बाहेर रांगा लावू लागले कारण कोविडचे रिपोर्ट्स लवकर येत नव्हते आणि याच्यामध्ये कुठे ना कुठे राज्य सरकारचं खूप मोठं फेलियर झालेलं आहे। जर केंद्राने 41 शासकीय लॅब्सला मान्यता दिली, 31 प्रायव्हेट लॅब्सला मान्यता दिली तर त्या लॅब्समध्ये लगेच रिपोर्ट प्रोसेस होऊन रुग्णांना मिळाले पाहिजे होते, नातेवाईकांना मिळाले पाहिजे होते, पण तसं काय आपल्याला दिसलं नाही आणि हे खूप मोठं फेलियर राज्य सरकारचं आहे। राज्य सरकार या लॅब्स मिळाल्यानंतर सुद्धा तिथे आवश्यक असलेली मॅनपॉवर देऊ शकलं नाही, ते सॅम्पल्सचं रिपोर्टिंग वेळेवर करू शकलं नाही आणि म्हणून रुग्ण नातेवाईक सिटी स्कॅन सेंटर्सच्या बाहेर रांगा लावू लागले आणि एक पोटेन्शियल हॉटस्पॉट हे सिटी स्कॅन सेंटर्स होऊन गेले। ज्यांना कोविड आहे ते सुद्धा रांगात तासनतास उभे राहू लागले, ज्यांना कोविड नाही आहे ते सुद्धा उभं राहू लागले आणि त्याच्यामुळे कोरोनाचा जो स्प्रेड आहे हा अजून जोरात वाढू लागला। आता कोविडच्या ट्रीटमेंटबद्दल सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे एक असं औषध आहे ज्याच्याने कोविड हा बरा होतो असं काही स्टडीज सुरुवातीला आल्या आणि म्हणून केंद्र सरकारने महाराष्ट्राला त्या काळामध्ये 47
लाख हायड्रॉक्सिक्लोरोक्विन 47,20,000 गोळ्या हायड्रॉक्सिक्लोरोक्विनच्या महाराष्ट्राला दिल्या। हे झाल्यानंतर जेव्हा दुसरी लाट कोविडची आली त्यावेळेस इंजेक्शन रेमडेसिवीर हे चांगला असर दाखवतंय, त्याच्याने जे सिम्पटम्स आहे ते लवकर रिकवर होतात। अशा प्रकारचे जेव्हा स्टडीज समोर आल्या तर इंजेक्शन रेमडेसिवीरची मागणी ही सुरू झाली। आता बघायला गेले तर इंजेक्शन रेमडेसिवीर हे जे गरजू रुग्ण आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक होतं, परंतु राज्य सरकारचा ढासळ कारभार मिसमॅनेजमेंटमुळे आज राज्याकडे FDA डिपार्टमेंट असतं, हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये FDA च्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी इंजेक्शन असतील गोळ्या असतील या वेळेवर पोहोचवणं हे मॅन्डेटरी असतं, परंतु कुठेही राज्य सरकारचा असा रोलच दिसला नाही की त्यांचे FDA डिपार्टमेंट त्या ठिकाणी काम करते। कोविडच्या काळामध्ये इंजेक्शन रेमडेसिवीरचा इतका मोठा काळा बाजार झाला, कुठे ना कुठे यामध्ये सरकारचा ढासळपणा हा जबाबदार होता। असे अनेक डॉक्टर्स आहे ज्यांच्याशी जर आपण सुद्धा बोललात तर ते सांगतील की आमच्याकडे पेशंट यायचा कोविडच्या काळात चेकिंगला, त्याच्या खिशात इंजेक्शन रेमडेसिवीर अगोदरच असायचं आणि तो म्हणायचा की डॉक्टर साहेब मला कोरोना झालाय का, जर झाला असेल तर माझ्याकडे इंजेक्शन आहे। मग ज्यांना कोविड झाला त्यांना इंजेक्शन मिळाले नाही आणि ज्यांना कोविड झालेला नव्हता पण त्यांनी सुद्धा हे इंजेक्शन्स मिळवले, तर हे कशा पद्धतीने मिळवले? कुठे ना कुठे हा जो काळा बाजार झाला याच्यामध्ये राज्य सरकारचं एक खूप मोठं फेलियर आहे की ते प्रॉपर मॉनिटरिंग करू शकले नाही, गरजूंपर्यंत इंजेक्शन्स पोहोचवू शकले नाही। इंजेक्शन रेमडेसिवीरची वाढती मागणी पाहता केंद्र सरकारने इंजेक्शन रेमडेसिवीर प्रोड्यूस करणाऱ्या कंपनीजला रिक्वेस्ट करून भरपूर मोठ्या प्रमाणावर इंजेक्शन रेमडेसिवीरचं प्रोडक्शन हे आपल्या देशात सुरू केलं, जेणेकरून ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या त्या ठिकाणी इंजेक्शन पोचलं पाहिजे, परंतु तसं काहीच झालेलं नाही। मी अगदी माझ्या जिल्ह्याचंच उदाहरण देईन की इंजेक्शन रेमडेसिवीर सरकारने दिल्यानंतर त्याचा इतक्या मोठ्या प्रमाणावर काळा बाजार झाला की नंदुरबारसाठी आलेले इंजेक्शन्स हे नंदुरबारच्या रुग्णांना न मिळता महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या राज्यांमध्ये ब्लॅक मार्केटमध्ये विकले गेले। तर अशामध्ये प्रशासनावर राज्यातल्या सरकारचा कुठलाही कंट्रोल नव्हता। खरं तर बघायला गेले तर कोरोना काळात सरकार आहे की नाही असाच मोठा प्रश्न पडलेला होता। महाराष्ट्राच्या जनतेला वाऱ्यावर सोडून दिलेलं होतं या सरकारने। आज जे काही फेलियर या राज्य सरकारचं झालेलं आहे हे लपवण्यासाठी राज्य सरकार हे केंद्राकडे वारंवार बोट दाखवतं, पण राज्यातल्या लोकांना जी काही केंद्र सरकारने मदत केली, मग ते व्हेंटिलेटर्स पासून PPE किट पासून मास्क पासून जे अन्नधान्य केंद्र सरकारने आपल्या महाराष्ट्रातील लोकांसाठी दिलं, याचं सुद्धा गोरगरिबांपर्यंत गरजूंपर्यंत हे सरकार व्यवस्थित पोहोचवू शकलं नाही आणि हे खऱ्या अर्थानं कोरोना काळात या सरकारचं या राज्य सरकारचं मोठं फेलियर आहे। केंद्राने अन्नधान्यांपासनं तर शेतकरी असतील, विधवा महिला असतील, दिव्यांग असतील, वृद्ध असतील या सगळ्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा केंद्र सरकारने दिले। बांधकाम मजूर आहेत यांना सुद्धा केंद्र सरकारने जवळपास 243 कोटी हे बांधकाम मजुरांसाठी दिले, पण हे सुद्धा त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवण्याचं काम राज्य सरकारने केलं नाही। या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छिते की हे करत असताना जे आपल्या राज्यामध्ये उज्ज्वला गॅस योजनेचे लाभार्थी आहे यांना सुद्धा मोफत गॅस देण्याचं काम 43,16,000 सिलेंडर मोफत देण्याचं काम हे देखील केंद्र सरकारने केलं। केंद्र सरकारने आपत्ती निवारणासाठी जो निधी आहे हा सुद्धा जवळपास 2,000 कोटी हे राज्याला दिले आहे। राज्य सरकारने हे उत्तर दिलं पाहिजे की या निधीला त्यांनी कशा प्रकारे वापरलं, त्याचं काय त्यांनी उपाययोजना केल्या हे त्यांनी जनतेला सांगितलं पाहिजे। आज केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्याला जी काय मदत केलेली आहे त्यामुळे कोरोना काळामध्ये एक केंद्राची मदत आल्यामुळे थोडं जे आपण सावरलो ते केंद्रामुळे, नाहीतर राज्य सरकार तर पूर्णपणे फेलियर होतं। या महाविकास आघाडी सरकारमध्ये 3 पक्षाचं मिळून हे सरकार आहे, तिन्ही पक्षाचे मंत्री वेगवेगळे स्टेटमेंट करताय, म्हणजे सरकार पण संभ्रमात आणि जनतेलाही संभ्रमात टाकलं जात होतं। कोरोना काळामध्ये व्यवस्थित मॅनेजमेंट करावं हे न करता एक संभ्रम अवस्था या सरकारने निर्माण केली आणि त्याच्यामुळे आपल्या या राज्यामध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या, सर्वाधिक मृतांची संख्या, सर्वाधिक संसर्ग दर हा या ठिकाणी आहे। आणि मी हे खास करून, कारण मी ज्या जिल्ह्यातनं येते, मी तुम्हाला
एक ऑफिशियल आकडेवारी हे जे देतात आणि प्रत्यक्षातली आकडेवारी ही फार वेगळी आहे. ही आकडेवारी लपवायचं काम सुद्धा हे सरकार करते. आज नंदुरबार जिल्ह्याचं कारण मी नंदुरबार जिल्ह्याची आहे म्हणून मी तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यात जे आम्ही पाहिलं ते सांगते. नंदुरबारमध्ये ऑफिशियली कोविडमुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी ही 984 एवढी ऑफिशियली दाखवली आहे. परंतु तालुकावार ज्या वेळेस आम्ही तालुकावार किती मृत्यू झाले याची ज्या वेळेस आकडेवारी मागवली तर ती जवळपास 12,000 आहे. 12,000 म्हणजे 10 पटीने जास्त आहे. ही आकडेवारी हे सरकार का लपवतंय? स्वतःचं अपयश कुठे ना कुठे झाकण्यासाठी हे आकडेवारी लपवायचं काम हे सरकार करत आहे. हे जे मी आपल्याला आकडेवारी सांगितली याचं जर आपण सरासरी काढली तर पर डे जे लोकांचा मृत्यू झाला या दुसऱ्या लाटेमध्ये ते जवळपास 20 ते 22 होता. अत्यंत भयान परिस्थिती महाराष्ट्रात होती. प्रत्येक जिल्ह्यात हीच अवस्था होती आणि हे पूर्णपणे या राज्य सरकारचं अपयश आहे, राज्य सरकारचं फेलियर आहे. आणि कुठे ना कुठे स्वतःचं अपयश लपवण्यासाठी प्रत्येक टायमाला केंद्राकडे बोट दाखवायचं हे या राज्य सरकारने एक त्यांची पॉलिसीच बनवून घेतली की स्वतः काय करायचं नाही आणि जर स्वतःवर काय आलं तर राज्य सरकारने केंद्राकडे बोट दाखवायचं. परंतु आपल्याला या ठिकाणी मी काही आकडेवारी सांगू इच्छिते. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत आपल्या राज्याला गव्हासाठी 1,750 कोटी रुपये केंद्राने दिले, तांदळासाठी 2,620 कोटी दिले, डाळीसाठी 100 कोटी दिले, स्थलांतरित मजुरांसाठी 122 कोटी रुपये दिले, असे एकूण 4,592 कोटी रुपये हे अन्नधान्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिले आहे. आज जे मजूर स्थलांतरित आहे, लॉकडाऊनमुळे ज्यांचा रोजगार ज्यांनी गमावला, परराज्यातले जे मजूर होते त्यांच्यासाठी राज्य सरकारने निवारागृह उभारले आणि त्याचा संपूर्ण खर्च हा भारत सरकारने केलेला आहे. तर आज कोविड काळामध्ये जे काय काम झालं आहे ते फक्त केंद्र सरकारने केलेले आणि राज्य सरकारचं पूर्णपणे हे अपयश आहे. हेल्थ स्टेट सब्जेक्ट असताना सुद्धा पूर्णपणे मॅनेजमेंट हे राज्य सरकारचं चुकलेलं आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारचं मॅनेजमेंट केलं नाही आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मला वाटतं या विषयावर अपयशाचा पाढा वाचून दाखवत आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक केलं. कोविड काळात राज्य सरकारने चांगलं काम केलं अशा पद्धतीची कौतुकाची थाप मांडली. अशा पद्धतीने अशी बातमी आली फक्त ती ना, त्याचं कोणी सांगितलं ना, कोणी काय काही हे केलं असे फक्त अशीच अनेक बातम्या ज्या येत असतात म्हटलं की आपण बघितल्या त्यापैकीच एक बातमी होती. हे आपण विसरता कामा नये. मॅडम सांगा. केंद्र सरकारने वेळोवेळी मी आपल्याला माझ्या वक्तव्यात हे स्पष्टपणे सांगितले की जी काय मदत आपल्या राज्याला मिळाली ती फक्त केंद्र सरकारनेच केलेली आहे. राज्य सरकारने पूर्णपणे मिसमॅनेजमेंट केलेलं आहे. राज्य सरकारने स्वतः कुठल्याही उपाययोजना केल्या नाही आणि त्याच्यामुळे कोरोनाचं जे संकट आलं, खरं म्हणजे हे संकट सगळ्यांनी सोबत मिळून या संकटाला तोंड द्यायचं होतं. हे पहिल्यांदा असं झालंय की एवढ्या मोठ्या प्रमाणावर एखादी संसर्गजन्य आजार एवढ्या मोठ्या प्रमाणावर पसरतोय आणि सारखं हे सुरू आहे. परंतु मी हे ठासून सांगेन की या कोरोना काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते फील्डवर आपल्याला काम करताना दिसले, प्रत्येकापर्यंत पोहोचले, परंतु सरकारचं कुठलाही प्रतिनिधी तुम्हाला त्या ठिकाणी दिसलं नाही. तर कुठे ना कुठे त्यांच्याकडे कुठला मोड ऑफ ऍक्शन काय घ्यायचं, कुठला प्लॅन नव्हता, कुठलीही त्यांच्याकडे स्वतःची कुठलीही तयारी कोरोनाशी लढण्याची त्यांच्याकडे नव्हती. आणि तुम्ही म्हणालात की तुमच्या भागाकडे येणाऱ्या रेमडेसिवीरचे जे इंजेक्शन आहेत त्यांची पळवापळी झाली आणि राज्यभर त्याचा काळाबाजार झाला. मध्यंतरीच्या काळामध्ये अशा अनेक चर्चा होत्या की जे सत्ताधारी मंत्री आहेत राज्यातले ते त्यांच्या भागामध्ये हे इंजेक्शन्स पळवून नेतात. तुम्हाला काही माहिती आहे का की नेमकी तुमच्या भागातले इंजेक्शन्स येणारे जे होते ते कोणी पळवले आणि त्याचा कुठे काळाबाजार झाला याबद्दल आपल्याला काही कल्पना आहे? नाही, याबद्दल मी एवढंच सांगेन की जे काही इंजेक्शन्स आम्हाला सरकारकडनं मिळाले होते, जसं नंदुरबार जिल्ह्याचं मी स्पेसिफिक आपल्याला सांगितलं. नंदुरबार हा आकांक्षित जिल्हा आहे. केंद्र सरकारने 3,000 इंजेक्शन्स आमच्या जिल्ह्यासाठी आम्हाला तिथले जे आदिवासी गोरगरीब रुग्ण आहे, गरजू रुग्ण आहे, जे 5-5, 6-6 हजाराचे इंजेक्शन घेऊ शकत नाही, यांना मोफत देण्यासाठी आलेले ते इंजेक्शन्स होते.
परंतु ते इंजेक्शन्स तिथल्या रुग्णांना मोफत न देता तेच इंजेक्शन्स दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जास्तीच्या दराने विकण्याचं काम हे त्या ठिकाणी झालेलं आहे. परमवीर सिंग हे आता समोर चौकशीसाठी आले आहेत, तर चौकशीनंतर आउटपुट निघेलच. त्याच्यामुळे मी आता त्या विषयावर जास्त वक्तव्य देणं आय डोंट थिंक या मिनिटाला योग्य आहे. ज्या पद्धतीनं फडणवीस यांनी आरोप केले होते 100 कोटीची वसुलीचे गंभीर आरोप झाले होते, गृहमंत्र्यांना राजीनामा सुद्धा द्यावा लागला होता. तुम्हाला वाटत नाही की या प्रकरणावर सविस्तरपणे चौकशी झाली पाहिजे आणि त्यातलं सत्य बाहेर आलं? नाही, 100% चौकशी तर झाली पाहिजे आणि आता ते आले आहे मुंबईत तर 100% चौकशी होणार. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.